डिस्काउंट या कन्सेप्टवर आधारित महाराष्ट्र टीईटी मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आज आपण येथे पाहणार आहोत. तर क्वेश्चन काय म्हणतो, एका वस्तूची किंमत 9,800 आहे. जर त्या किमतीवर 15% सूट दिली तर वस्तूची नवीन किंमत काय होईल? इथे वस्तूची मूळ किंमत किती दिलेली आहे? 9,800 ही मूळ किंमत दिलेली आहे आणि त्याच्यावर सूट म्हणजेच 9,800 चे 15% सूट दिलेली आहे. 9,800 चे 15% आपल्याला त्याच्यातून वजा करावं लागणार आहे. याचं 9,800 ला 9,800 तसेच लिहिले, वजा 9,800 चे 15%, हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो. 15 गुणिले 98, तर 15 8 120 ला 0 आणि हात चाले 12. 15 9 135, 135 आणि 12 147. तर याचा आलेला आहे 1470. 9,800 म्हणजे 9,800 चे 15% झाले 1470. ते या ही जी छापील किंमत आहे 9,800 त्याच्यावर सूट दिलेली आहे. म्हणजे एका दुकानातून आपण 9,800 ची 800 किमतीची वस्तू घेतली तर दुकानदाराने त्याच्यावर 1470 एवढं डिस्काउंट दिलं, म्हणून आपल्याला मग ती कितीला वस्तू पडली तर 9,800. 0 मधून 0 गेले 0 आणि 10 मधून 7 गेले 3, 7 मधून 4 गेले 3 आणि 9 मधून 1 गेले 8. तर ती वस्तू आपल्याला पडली आहे 8,330 रुपयाला. म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे येते.